आज डोंबिवली MIDC मध्ये झालेल्या दुर्घटना स्थळावरती मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। थेट दृश्य डोंबिवली MIDC परिसरातून। अमुदान कंपनीमध्ये आज झालेल्या या स्फोटानंतर मृतांचा आकडा वाढलेला आपण पाहिलेला होता आणि डोंबिवलीतल्या MIDC फेज 2 मध्ये अमुदान केमिकल्स कंपनीत एकूण 3 स्फोट आज झालेले आहेत। या स्फोटात आत्तापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि याच दुर्घटना घडलेल्या स्थळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आत्तापर्यंत जखमींचा आकडा देखील 35 वर जाऊन पोहोचलेला आहे। खुद्द मुख्यमंत्री या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी दाखल झाल्याची थेट दृश्य डोंबिवली MIDC परिसरातून। डोंबिवलीमध्ये असलेल्या अमुदान या कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झालेला होता आणि या स्फोटानंतरची संपूर्ण परिस्थिती वेळोवेळी आमच्या अनेक बातमीपत्रांच्या माध्यमातून आपण पाहिली। त्यानंतर मात्र स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुर्घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी दाखल झालेले आहेत। आज दिवसभरामध्ये लागलेल्या या आगीदरम्यानही 3 स्फोट झाल्याचं आपण पाहिलेलं होतं। MIDC परिसरापासून जवळच असलेल्या 1 ते 1.5 किलोमीटरच्या डोंबिवली परिसरातील घरांचं आणि दुकानांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पाहणी अतिशय महत्त्वाची। तर 7 तास उलटले तरी देखील डोंबिवलीत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाहीये। डोंबिवलीमधल्या स्फोटामध्ये 7 जणांचा मृत्यू तर 35 जण जखमी झाले आहेत। स्फोटामुळे परिसरातल्या 12 कंपन्यांचंही मोठं नुकसान झालंय। स्फोट झाल्यानंतर रुग्णालयामध्ये 26 जणांना दाखल करण्यात आलं। 26 पैकी 6 जणांना ICU मध्ये ठेवण्यात आलेलं आहे। वॉर्डमध्ये ज्या 20 जणांना ठेवण्यात आलेलं आहे त्यांना उद्यापर्यंत डिस्चार्ज दिला जाईल। तर ICU मधील एक रुग्ण थोडा क्रिटिकल असल्याची देखील माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। तर मुख्यमंत्र्यांच्या भेटीबरोबरच या बातमी संदर्भातले ताजे अपडेट्सही आपण आत्ताच ऐकले। डोंबिवलीतल्या स्फोटात एकूण 7 जणांचा मृत्यू, 35 जण जखमी आहेत। स्फोटामुळे परिसरातल्या एकूण 12 कंपन्यांचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।